आपण इतिहासाच्या प्रसार माध्यमे आणि इतिहास या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर आता इथं आपण बघूया की वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या आणि किंवा विशेष अंक असे काढावे लागतात. तुम्ही कधी वाचलेच असतील विद्यार्थी मित्रांनो, विशेष अंक किंवा कधी पुरवण्या, बालचित्रवाणी असं असतात. म्हणजे छोट्या लोकांच्यासाठी काही कोडे वगैरे, सदरे, मथळे. तर आपण हे आता अभ्यास करतो हे वेगळं आहे. मी तुमच्याशी हे बोलले. पुढे जाऊया आपण आपल्या मुद्द्यामध्ये, की उदाहरण 1914 मध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि त्याला 214 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली. किती? 100. आणि या युद्धाचा सर्वकष आढावा घेणारी पुरवणी काढताना त्या घटनेचा इतिहास हा माहीत असावा लागतो. म्हणजे कुठली पण आपण गोष्ट जर लिहिणार असणार किंवा त्याच्याबद्दल आपल्याला काही सांगायचं असेल, अर्थात लेखनाद्वारे किंवा कुठूनही आपल्याला मुखाद्वारे जरी सांगायचं असेल, आपल्या तोंडाद्वारे, तरी सुद्धा आपल्याला त्या गोष्टीचा इतिहास माहीत असणं हे आवश्यक असतं. मग 1942च्या चले जाव आंदोलनाला 2017 वर्ष 2017 मध्ये 75 वर्ष पूर्ण झाली. परत एकदा मुद्दा स्पष्ट करते मी. 1942च्या चले जाव या आंदोलनाला 2017 मध्ये 75 वर्ष पूर्ण झाली. आणि मग अशा प्रसंगी वर्तमानपत्र, लेख, अग्रलेख, दिनविशेष, आढावा याच्याद्वारे या घटनेचा वेध घेतला जातो. बरोबर? समजलं आता? पुढे तर त्यावेळी आपल्याला इतिहासाचा अभ्यास हा उपयोगी पडतो. पुढे जाऊया की आकाशवाणी जी आपली आहे त्याच्यासाठी सुद्धा इतिहास हा एक महत्वाचा विषय आहे. जसं की उदाहरण आपण घेतलं तर 15 ऑगस्ट 1947 रोजी आणि किंवा त्याच्यानंतरच्या प्रधानमंत्र्यांची स्वातंत्र्य दिनानिमित्ताची आपण जर भाषणं आकाशवाणीच्या संग्रहातून जी आहेत त्यांचा समकालीन परिस्थिती समजण्यासाठी आपल्याला उपयोग होतो. म्हणजे कसं त्यांनी उभारून आपलं संपूर्णपणे ते जे आयोजन केलेलं ते कसं काय त्यांनी सादर केलं ते आयोजन सगळं आपण बघू शकतो. आकाशवाणीला काही विशेष कार्यक्रम प्रसंगी इतिहासाच्या अभ्यासकांची ही गरज लागते. बरोबर? मग आता राष्ट्रीय नेत्यांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल किंवा एखाद्या ऐतिहासिक घटनेला 1 वर्ष, 25 वर्ष किंवा 50 वर्ष किंवा 100 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त, त्या पटीत जास्त वर्ष पूर्ण होत असतील तर त्यांची सुद्धा आपण चर्चा करण्यासाठी त्या घटनेची आपण माहिती आपल्याला लागतेच लागते. कारण आपल्याला जे सादर करायचं असतं त्याचा आपल्याला इतिहास माहित असणं हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर मग राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यावर भाषण देण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो. पुढे आपण बघूया की आकाशवाणीवर सुद्धा काही दिनविशेष कार्यक्रम हे प्रसारित होतात. दूरदर्शन आणि इतिहास यांचं जवळचं नातं आहे. इतिहासाच्या संदर्भात जर आपण आवड निर्माण करायला बघितलं तर जागृती करण्याचं महत्वाचं काम दूरदर्शन आणि इतर वाहिन्या हे करत असतात. जसं की दूरदर्शनवरील रामायण, महाभारत, पौराणिक मालिका, तसंच भारत एक खोज, राजा शिवछत्रपती या ऐतिहासिक मालिकांनी फार मोठा असा प्रेक्षक वर्ग आकर्षित केला होता. अगदी बरोबर आहे. तुम्ही राजा शिवछत्रपती बघतच असाल, आपलं जे वाहिनीवर कार्यक्रम सुरू आहे तो. चला पुढे जाऊया. शस्त्रास्त्रे, राहणीमान, भाषा या संबंधीच्या जाणकारांच्या मदतीची या सगळ्याला गरज लागते. म्हणजेच काय तर रामायण आणि महाभारत या मालिका जेव्हा निर्माण केल्या जातात तेव्हा त्यांचं तत्कालीन जे वातावरण असतं, त्यांच्या संपूर्ण काही त्यांचे घालण्याचे कपडे, वेशभूषा या सगळ्या ठिकाणी आपल्या या शस्त्रास्त्र, राहणीमान आणि भाषा
या संबंधीच्या जाणकारांच्या मदतीची आपल्याला गरज लागते. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला इतिहासाचा बारकाईने अभ्यास करावा लागतो अर्थात. पुढे बघूया. आधुनिक काळामध्ये डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफी, हिस्ट्री यासारख्या चॅनल्सवर काही प्रसारित होणाऱ्या मालिकांमधून जगभरच्या इतिहासाचा खजिना आपल्या प्रेक्षकांसाठी खुला केला गेलेला आहे. म्हणजे मालिकांमधून जगभरच्या इतिहासाचा कसा खजिना हा प्रेक्षकांसाठी खुला केलेला आहे ते आता आपण बघणार आहोत, की त्याच्याद्वारे त्याच्यापासून हे लोक जगाचा संपूर्णपणे इतिहास आणि भूगोल हा घर बसल्या बसल्या बघू शकतात, आरामातपणे अगदी छानपैकी बघू शकतात. आणि या मालिका ज्या असतात त्या अधिक रंजक होण्यासाठी काही वेळा इतिहासातील निवडक भागांचे काही व्यक्तिरेखांच्या माध्यमातून हे आपण सादरीकरण केलं जातं. आलं लक्षात? पुढे जाऊया. उदाहरणार्थ कर्तृत्ववान स्त्री पुरुष, खेळाडू, सेनानी इत्यादी. आणि त्याखालीच वास्तू, किल्ले, साम्राज्याचे उद्यास्त इतकेच नव्हे तर पाककलेच्या इतिहासावरील मालिकाही लोक हे उत्साहाने बघतात. त्याच्यानंतर वरील सर्व क्षेत्रांसाठी इतिहासाच्या सखोल आणि खोल अशा अभ्यासाची आपल्याला गरज असते, हे आपल्याला दिसून आलं. आता आपण काय शिकलो? पुढील विधाने तुम्हाला सहकार्याने स्पष्ट करायचे. प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावं लागतं का ते लिहायचंय. वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. चला तर मग आपण आता आपल्या पुढील विभागात बघूया काय काय माहिती ठेवली आपल्यासाठी.